नमस्कार, मी डॉक्टर मुकेश मोरे, ओमकार ENT हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा कान घसा तज्ञ. मी आज तुम्हाला थोडीशी कल्पना देतो. पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला जे कानाचे थोडेफार प्रॉब्लेम जाणवतात त्याविषयी. बऱ्याचदा आपल्याला ह्या दिवसात कुठे फिरायला गेलो किंवा पावसात भिजलो तर आपल्याला कानात बंद बंद असं जाणवतं. मग आपल्याला हातात ज्या गोष्टी असतील, जसं की चाबी दिसली की आपण सरळ कानात टाकून कानाला खाज आल्याचं आणि त्याच्यातून थोडं रिलीफ, आराम मिळण्यासाठी आपण आपला प्रयत्न करतो. बऱ्याचदा हे आपल्याला टेम्पररी किंवा थोड्या वेळासाठी बरं वाटतं, पण यामुळे काय होतं, बऱ्याचदा आपल्याला आतमध्ये इंजुरी होते आणि कानात जखम जर झाली किंवा कानातला आतमधला मळ आतमध्ये ढकलला गेला, कधी कधी आपण बर्ड्स वगैरे आंघोळी नंतर कान साफ करण्यासाठी वापरतो आणि तो आपल्याला दिसत नाही, आपण बघू नाही शकत की आपण नेमका कानाचा बर्ड कुठे टाकतो. तर हा कानाचा बर्ड बऱ्याचदा आपला काही गणपती बाप्पा सारखा मोठा कान नाही, आपला एकदम छोटा कान. त्या कानाला बऱ्याचदा आपण बघू नाही शकत, म्हणून आपल्याला कुठेतरी कानाच्या बाहेरच्या त्वचेला एखादी वेळेस छोटी इंजुरी होते किंवा तिथे एखादी पिंपल होते आणि पिंपल झाली की मग आपल्याला कान अतिशय वेदना देतो. कानात जो मळ असतो तो पावसामुळे किंवा आंघोळीच्या पाण्यामुळे बऱ्याचदा फुगून तिथे फंगल इन्फेक्शन होतं आणि ते इन्फेक्शनमुळे पण बऱ्याचदा आपल्याला कान दुखायला लागतो आणि ऐकायला कमी मान. ह्या पण गोष्टी आपण बऱ्याचदा जुन्या पद्धतीने जर कानात तेल पाणी टाकून घरच्या घरी कान कोरण्याने साफ करायचा प्रयत्न केला तर कधी कधी साफ होऊन आपल्याला बरं वाटतं. पण बऱ्याचदा या गोष्टी दुसऱ्याने केल्या तर सेफ असतं, कारण तो बघू शकतो. आपण स्वतः प्रयत्न केला तर कुठेतरी कानाला इंजुरी होऊन आपण आपल्या प्रॉब्लेमला वाढवू शकतो आणि हे प्रॉब्लेम वाढले तर मग आपल्याला डॉक्टरांकडे दाखवण्याशिवाय पर्याय नसतात. आणि बऱ्याचदा हे जर सुपरफिशियल प्रॉब्लेम असतील, जसे कानाच्या कानात वरच्यावर मळ साफ करण्यासारखे किंवा बुरशी साफ करण्यासारखे असतील, तर आपल्याला OPDच्या बेसिसवर म्हणजे पेशंट बरा करता येऊ शकतो आणि कानाचा मळ साफ केल्यावर बऱ्याचदा त्याच्या दुखण्यापासून, ऐकू कमी येण्यापासून सगळ्या गोष्टींना चांगला आराम मिळतो. पण जर हा मळ खूप दिवसापासून साठलेला असेल तर कान बऱ्याचदा त्याच्यामुळे आतल्या मळ साठल्यामुळे कानाच्या आतल्या बाजूला केराटॉसिस ऑब्स्चरन्स सारखी कंडिशन होते आणि ते कंडिशन जास्त पेनफुल असते. मग अशा केसेसमध्ये आपल्याला कधी कधी मायक्रोस्कोपच्या साहाय्याने कानाच्या पडद्याला जपून अशी कानाची साफसफाई करायला लागते. पण ही बुरशी जर आपण वेळेवर साफ नाही केली आणि त्याला अजून काहीतरी फोडणीचं तेल किंवा काहीतरी गोमूत्र किंवा अजून पाणी टाकलं किंवा तेल टाकलं तर तिथे बुरशी वाढू शकते, कारण या सगळ्यांमध्ये काहीतरी खाद्य मिळते बुरशीला आणि ती बुरशी मग पडद्याला सुद्धा त्रासदायक ठरते आणि अशा वेळेस कानाच्या पडद्याला होल वगैरे पडतं. कानातून पाणी, रक्त किंवा पू निघून कानाचे प्रॉब्लेम्स वाढतात. ऐकायला वेळेपेक्षा किंवा वयापेक्षा लवकर खराब होऊ शकतं. हे प्रॉब्लेम आपण वेळच्या वेळी जर कानाला ट्रीटमेंट घेऊन जर बरे केले तर आपले बरेच मोठे प्रॉब्लेम किंवा ऑपरेशन सुद्धा टाळू शकतो. याविषयी आपल्याला काही अजून शंका असतील किंवा कानाची कधी साफसफाई केली नसेल आणि कानाच्या आतमध्ये मळ वगैरे आहे का याची जर खात्री करून घ्यायची असेल, कानाला दुर्बिणींद्वारे जर तपासून त्याची खात्री केली तर कदाचित आपण पुढच्या प्रॉब्लेम्सला टाळू शकतो. आणि काही शंका असेल तर आपण नक्कीच आपल्या हॉस्पिटलला आनंदाने व्हिजिट करून चौकशी करू शकतात. थँक्यू.